चला चॉकलेट केक बनतोय. कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊया. त्यामध्ये रिंग ठेवूया. आपण बॅटर रेडी करेपर्यंत इकडं कुकर प्रीहीट होऊन जाईल. आणि मी 2 लेअरचा केक करणार आहे. एक लेअरसाठी मी कुकरमध्ये प्रीहीट करते आणि दुसऱ्यासाठी मी कढई वापरते. जसं तिकडे आपण कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलं तसंच मी इथे गॅसवरती कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवते. यामध्ये पण आपण एक स्टँड ठेवून घेऊया. कुकरच्या डब्याला आपण आता थोडंसं तेल लावून घेऊया. दोन्ही डब्याला तेल लावून घेते मी आतनं. आणि ही प्रोसेस आपल्याला बॅटर बनवण्याच्या आधीच करायची आहे. आणि आता यामध्ये थोडासा मैदा टाकून घ्यायचा आणि याला थोडंसं टॅप करून घ्यायचं असं. या प्रोसेसमुळे आपला केक जो आहे तो खाली चिटकत नाही. चला आता आपण केकसाठी बॅटर तयार करूया. दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल, 1 वाटी पिठी साखर, पाव वाटी दूध, थोडंसं मीठ. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण अगदी थोडासा सोडा घालतोय. यामध्येच आपण 1.5 वाटी मैदा घालतोय. यामध्येच आपण कॉफी पावडर घालतोय. यामध्येच आपण बेकिंग पावडर घालतोय. हे सर्व मिश्रण आता आपण एकसारखं एकाच डिरेक्शनने गोल फिरवत त्याला मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण दोन्ही डब्यामध्ये अर्धा अर्धा आपण टाकून घेऊया. त्याला थोडंसं टॅप करायचं. टाकल्यानंतर आपलं कुकर हे व्यवस्थित प्रीहीट झालेलं आहे. त्यामध्ये आपण हे भांडं ठेवून देऊया. मी आता कुकरच्या झाकणाची शिटी पण काढलेली आहे आणि रिंग पण काढलेली आहे. असं झाकण लावून घेऊया. आणि सेम हीच प्रोसेस आपण कढईमध्ये पण करू. पॅन ठेवलेला होता, कढई होती आणि आता आपण त्यामध्ये हे भांडं ठेवतो आणि त्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवूया. हा चॉकलेट केक बनवतोय क्रीम. तर त्यासाठी आपण 1 वाटी साय घेतलेली आहे. आता आपण डार्क चॉकलेट टाकूया. बघा छानपैकी चॉकलेट मेल्ट व्हायला चालू झालेले. जसं जसं चॉकलेट मेल्ट होत आहे तसं तसं या क्रीमचा कलर सुद्धा चेंज होतोय. आता यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकूया. आपले 30 मिनिट झालेले आहेत. आपण आता बघूया, चेक करूया की केक व्यवस्थित झालाय की नाही. क्लीन फोर्क बाहेर येतोय, याचा अर्थ केक व्यवस्थित झालेला आहे आपला. तरी आपण दोन्ही तिन्हीकडे चेक करूया. कुठेच काही चिटकत नाहीये. केक व्यवस्थित झालेला आहे आपला. आपण आता गॅस बंद करूया आणि याला थोड्या वेळ थंड होण्यासाठी वाट बघूया. स्पॉन्जी झालाय केक.
बनाए तो ना लाइक और सब्सक्राइब कर